आणि वैयक्तिक कामासाठी घरातला फोन केले होते नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी साने याचं स्पष्टीकरण समोर आले। अंजली दमानिया यांच्या यादीमध्ये शिवाजी सानेंचं नाव होतं आणि त्याच संदर्भात शिवाजी साने यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। अशोक खरात या व्यक्तीला केलेल्या फोन कॉलमध्ये माझं नाव आलेलं आहे। निश्चितपणे त्याचं माझं एक 7-8-10 वेळा बोलणं झालेलं असेल आणि मी भेटलोही आहे त्याला। पण भेटलो ते त्याची 2 ते 3 मुख्य कारणं होती। त्यातलं एक कारण होतं 4 वर्षापूर्वी आमचा एक मित्र घरातून निघून गेला होता रागाने आणि त्यावेळी आम्हाला असं वाटलं होतं की तो सापडत नाही आहे, म्हणून कदाचित अशोक खरात तो कुठं आहे काय आहे ठाव ठिकाणा सांगू शकेल यासाठी आम्ही त्याला संपर्क केला होता। परंतु त्याने सांगितलेल्या गोष्टी सगळ्या खोट्या ठरल्या। त्याने सांगितलं होतं की तो मित्र तुमचा 2 दिवसात परत येईल, परंतु दुसऱ्याच दिवशी आम्हाला त्या मित्राची डेड बॉडी सापडली। गोदावरी नदीमध्ये त्याने आत्महत्या केली होती। त्यानंतर बराच काळ गेला। मी राजकारणातून निवृत्ती घेतल्यामुळे मला राजकीय दृष्ट्या त्याच्याशी संपर्क करण्याचा काहीच प्रश्न नव्हता।